एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी माझ्या केसांसाठी कोणता हेअर ऑइल वापरते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डिलेव्हरी नंतर माझा जो काही हेअरफॉल होता ना, ते फक्त तो एकच तेल वापरून मी कंट्रोलमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुमचाही हेअरफॉल किंवा तुमचे केस खूप ड्राय फ्रीझी असे असेल ना, तर ही रेसिपी आहे ना तेलाची, तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर सकाळी मस्तपैकी चहा वगैरे घेतला, प्रथमलाही दूध वगैरे प्यायला दिलं आणि त्यानंतर मी माझी दिवसाची सुरुवात केली. तर आज सकाळीच ना मी इथं गहू दळायला घेतलेले आहेत, म्हणजे ते चाळून मला गिरणीमध्ये दळायला द्यायचे आहे. आणि हेच काम जर मी आंघोळीनंतर जर केलं ना, तर मला खूप जास्त कचकच होते आणि अगदी अनकम्फर्टेबल वाटतं. म्हणून मी आंघोळ करण्याच्या आधीच हे काम करून घेत आहे, जेणेकरून माझं जेवढं काही बेसिक कामं होत आहे तोपर्यंत माझं दळणसुद्धा दळून येईल. मी दरवर्षी हिवाळ्यामध्ये ना माझ्या केसांसाठी ना हे आवळ्याचं तेल बनवतच असते बरं का. तर इथे मी ना पावशेर आवळे घेतलेले आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याला मी बारीक कट करून घेणार आहे. तुम्हाला खरं सांगते, हे तेल आहे ना एकदा बनवून ठेवलं ना तर वर्षभर आरामात टिकतं, अजिबात खराब वगैरे होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, यावर्षी मी हे तेल बनवलं होतं, पण ते माझ्याकडून क्वांटिटी कमी झाली आणि ते कमीत कमी 2-3 महिन्यात संपून गेलं. आणि त्यानंतर मग आवळ्याचा सीझनसुद्धा चालले गेलं, मग माझ्याकडून ते राहूनच गेलं. पण लकीली मला ब्लिंकिटवरती हे अवेलेबल झाले आणि मी लगेचच हे ऑर्डर केले. आता हे सीझन ऑब्व्हियसली आवळ्याचं नाही आहे, त्यामुळे हे आवळे मला थोडेसे महाग बसले, पण मला ते तेल बनवूनच घ्यायचं होतं, म्हणून मी कसे की असा ना हे आवळे परचेस केले. महत्त्वाचं म्हणजे ना, मार्केटमध्ये हे आवळ्याचं तेल आहे ना खूप असं इझिली अवेलेबल आहे, पण ते तेल किती शुद्ध आहे, किती चांगल्या पद्धतीने बनवले हे याची काही गॅरंटी नाही. आता हे जे तेल आहे ना, मी खूप वर्षापासून माझ्या केसांसाठी वापरत आहे, त्यामुळे मला ना या तेलाशिवाय दुसरं कोणतं तेल जर लावायचं सांगितलं तर माझ्या डोक्यात नुसते विचार चालू असतात, याच्याने माझा हेअरफॉल तर नाही होणार ना. त्यामुळे ना हे तेल मी कंटिन्युअसली बनवून ठेवत असते, म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करावी. तर इथे मी ना पावशेर आवळे असे बारीक चिरून घेतलेले आहे. सोबतच 2 ते 3 टेबलस्पून मेथी दाणे, कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, आणि सोबतच खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. आणि 2 कांदे मी असे मोठे उभे पातळ कट करून घेतलेले आहे. आता सगळ्यात आधी ना मी जो काही आवळा आहे ना तो चॉपरच्या सहाय्याने हलकासा चॉप करून घेणार आहे. हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला फिरवून घेऊ शकतात, पण चॉपरमध्ये ना हे खूप छान होतात, म्हणून मी चॉपरच वापरलेला आहे. आता चॉपरमध्ये मी याला असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, जेव्हा काही आपण तेल वगैरे बनवतो ना, तर तेल शक्यतो आपल्याला आहे ना लोखंडी कढईमध्ये बनवायचं आहे. कारण की लोखंडी कढईमध्ये ना जे तेल बनतं ना, ते आपल्या केसांसाठी, हेल्थसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्काल्पच्या हेल्थसाठी खूप आरोग्यदायी असतं. म्हणून शक्य असेल ना तर लोखंडाची कढई किंवा भिड्याची जी कढई असते ना, कास्ट आयर्न, तीच वापरा. दुसरी कोणतीही कढई नका वापरू. ॲल्युमिनियमची तर अजिबात वापरू नका. तर सगळ्यात आधी इथे लोखंडी कढईमध्ये ना मी इथं खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. तर हे 500 ml आहे. आतापर्यंत मी जेवढ्याही वेळेस हे तेल बनवले ना, ते मी प्रत्येक वेळेस खोबऱ्याचंच तेल वापरलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते की खोबऱ्याच्या तेलानेच तुम्हाला छान रिझल्ट येईल. आता आवळा हा किती बहुगुणी आहे ना, हे मला तुम्हाला वेगळं सांगायची काही गरजच नाही. तुम्हाला खरं सांगते, माझे केस आत्तापर्यंत ना कम्प्लिटली नॅचरल आहे. मी एकदाही माझ्या केसांना डाय वगैरे केलेलं नाही. फक्त हे तेल वापरल्यामुळे ना माझे आत्तापर्यंत एकही केस असा पांढरा झालेला नाही. आणि खरं सांगते, जर वयाच्या आधीच तुमचे जर केस पांढरे होत असेल ना, तर हे तेल तुम्ही वापरून बघा. तुमचे जे पांढरे झालेले केस आहेत ते हळूहळू किंवा ना काळे व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे माझ्या सांगण्यावरून तरी एकदा हे तेल नक्कीच ट्राय करून बघा. आता या तेलामध्ये मी सगळा आवळा ॲड केलेला आहे, सोबतच मेथी दाणे आणि जे काही बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा ॲड केलेला आहे. आता कढीपत्ता आपण थोड्या वेळाने ॲड करूया, कारण की कढीपत्ता आहे ना थोडासा पातळ आहे आणि तो आत्ता जर घातला तर तो करपला जाईल, म्हणून आपण थोड्या वेळाने घालूयात. तुम्हाला अजून एक सांगते, कांदा जो आहे ना आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही मार्केटमधलं ऑनियन ऑइलसुद्धा वापरू शकतात, पण जे घरी बनवलेलं असतं ना ते काही वेगळंच असतं. म्हणून यामध्ये मी थोडासा कांदा घातलेला आहे. आणि कांदा घातल्यामुळे ना आपल्या या तेलाला ना थोडाफार कांद्याचा वास येऊ शकतो. जर तुम्ही मार्केटमधनं आणला तर त्याला ना थोडेसे फ्रेग्रन्स असतात, पण आपण हे घरी ऑर्गॅनिक पद्धतीने बनवत आहोत, म्हणून मी यामध्ये कोणतंही फ्रेग्रन्स ॲड करत नाही आहे, नॅचरली बनवत आहे. त्यामुळे ना तुम्हाला जर कांद्याचा वास आवडत नसेल ना तर तुम्ही कांदा स्किप करू शकतात, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही ॲड करा कांदा. तसंही केसाला चंपी करून झाली की धुवून घेतल्यानंतर कांद्याचा वास काही अजिबात येत नाही, म्हणून कांदा तुम्ही बिनधास्तपणे घालू शकतात असं मला वाटतं.
हे सगळं जिन्नस एकत्र करून झाले की आपल्याला हे कमी गॅसवरती शिजून घ्यायचे आहे. कमीत कमी ना कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ना कढीपत्ता घालायचा नाही आहे. कांदा हलकासा सॉफ्ट झाला आणि आवळ्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण यामध्ये कढीपत्ता ॲड करूया. आता हे जे तेल बनत आहे तोपर्यंत इथं मी पॅरलली स्वयंपाकसुद्धा करून घेत आहे, कारण की तेल आहे ना कमी फ्लेमवरती ना बनायला थोडा वेळ घेतो आणि जोपर्यंत आपलं तेल होत आहे तोपर्यंत मी स्वयंपाकसुद्धा करून घेत आहे. तुम्हाला खरं सांगते, इतकी जास्त गरमी होत आहे, किचनमध्ये उभा राहण्याची सुद्धा माझी हिंमत होत नाही, इतकी जास्त गरमी होत आहे. पण काय करा, आपल्याला ही जिम्मेदारी आहे ती पूर्ण पार पाडावीच लागेल. तर आज मी मस्तपैकी ना शेवगाची भाजी बनवत आहे. बरेच दिवस झाले मी ही भाजी स्वतःसाठी कधी बनवलीच नव्हती. तर येथे मी ना काळ्या मसाल्यामध्ये ही शेवगा बनवून घेत आहे. माझा इथं पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत ना आपलं जे तेल आहे ते सुद्धा इथं पॅरलली बनवून तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगते, जोपर्यंत आपल्या तेलातलं जे काही जिन्नस आहे ती अशी काळी कुट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला तेल कमी फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. तर इथं अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता तेलामधली जे सगळी जिन्नस अशी काळी झालेली आहे, म्हणजे याचं सगळं जे काही पोषक तत्व आहे ते तेलामध्ये उतरलंय. आता हे तेल साईडला ठेवूया आणि हे कम्प्लिटली थंड करून घेऊया. आता माझं जेवण झालेलं आहे, किचन आवरून झालेलं आहे आणि तेलसुद्धा इथं कम्प्लिटली थंड झालेलं आहे. तेलाचा रंग तुम्ही बघू शकता कम्प्लिटली चेंज झालेला आहे. आता थंड झाल्यानंतर आपल्याला हे तेल चाळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी काय करते, एक बाउल ठेवते खाली आणि त्यावरती एक स्ट्रेनर आणि त्यावरती मी असं एक कापड ठेवते, जेणेकरून अगदी फाईन असं हे आपलं तेल चाळलं जाईल. तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही काय करा, हे एक तेल आहे ना हे 1 दिवसासाठी असंच सोडून द्या. थोडंफार तेलाचं प्रमाण इथं कमी होईल, क्वांटिटी कमी होईल, पण जे काही तेल तुम्हाला मिळेल ना त्याची जी क्वालिटी आहे ती खूप जास्त एनहान्स होईल. म्हणजे आता सुद्धा तेल खूप जास्त क्वालिटीचं आहे, पण थोडंच वेळ याला असंच सोडलं नाही या जिन्नसांसोबत तर त्याची जी कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते वाढून जातं. पण मला तसं करायचं नाही, कारण की मला क्वांटिटी पाहिजे, कारण की मला हे वर्षभर टिकवायचं आहे, ॲटलिस्ट हिवाळ्यापर्यंत टिकवायचं आहे. म्हणून थंड झाल्यानंतर मी याला लगेचच गाळून घेतलेलं आहे. आणि खरं सांगते, मी या तेलाची इतकी जास्त फॅन आहे की मी अक्षरशः आहे ना हे तेलकट हाताला लागलंय, मी कालच डोकं धुतलंय तरीसुद्धा हे तेलकट झाले तरीसुद्धा मी माझ्या केसांना लावून घेत आहे. इतकं जास्त मला हे तेल आवडतं. आता हे जे तेल आहे ना थोडंसं कस्टमायझेबल आहे बरं का. माझ्याकडे यावेळेस जास्वंदाची फुलं नव्हती, नाहीतर मी ते सुद्धा ॲड करत असते आणि त्यानं सुद्धा आपले केस खूप छान होतात. किंवा ॲलोवेरा जर असेल ना तर ते सुद्धा तुम्ही ॲड करा, त्यामुळे सुद्धा आपले केस खूप छान स्मूथ आणि सिल्की राहतात. तर तुमच्याकडे जेवढी काही जिन्नस असेल ना जे आपल्या केसांच्या हेल्थसाठी चांगली असतात ती सगळी जिन्नस तुम्ही या तेलामध्ये घाला आणि तुमचं जे तेल आहे ना ते खूप जास्त बहुगुणी होईल. आता हे तेल मी कमीत कमी अर्धा तास असंच सोडून दिलं आणि त्यानंतर चांगलं पिळून मी यामधलं जेवढं शक्य होईल तेवढं सगळं तेल काढून घेतलेलं आहे. आणि हा जो काही चौथा उरलेला आहे हे आपल्या काही कामाचा नाही आहे, त्यामुळे तुम्ही याला कम्प्लिटली डिस्कार्डसुद्धा करू शकतात. आता याचं तुम्ही काय करतात मला कमेंटमध्ये सांगा, पण मी तर याला डिस्कार्डच करून देत असते. आणि बघू शकतात आपलं इथं तेल बनवून तयार झालेलं आहे. आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं होतं खोबऱ्याचं तेल हे पांढरं होतं आणि शिजल्यानंतर हे तेल तुम्ही बघू शकतात कम्प्लिटली काळं झालेलं आहे. म्हणजेच आवळ्यामधले जेवढे काही पोषक तत्व आहे ते सगळे या तेलामध्ये उतरलेले आहे. आणि या तेलाला आहे ना थोडंसं आहे ना कांद्याचा वास येत आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर कांदा नका घालू, पण आहे ना केस धुतल्यानंतर केसांचा काही वास येत नाही, त्यामुळे तुम्ही ना माझं मत आहे की तुम्ही नक्कीच कांदा ॲड करा. आणि हे तेल आहे ना थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड आहे, तुम्ही ना वाटलंच ना तर थोडंसं डायल्यूट करून हे तेल तुम्ही कंटिन्युअसली वापरू शकतात. आणि ज्या दिवशीही मला डोकं धुवायचं असेल ना त्याच्या आदल्या दिवशी मी केसांची मस्तपैकी या तेलाने चंपी करते आणि दुसऱ्या दिवशी मस्त हेअर वॉश करते आणि माझे केस खरंच खूप छान सिल्की स्मूथ होतात बरं का. आता फायनली हे तेल माझं बनून झालेलं आहे आणि सुदैवानं जोपर्यंत प्रॉपर आवळ्याचं सीझन येत नाही, म्हणजे हिवाळा येत नाही, तोपर्यंत हे जे तेल आहे मला पुरून जाईल. आणि जर वाटलंच कमतरता पडली तर मी थोडंसं डायल्यूट करून वापरून घेईल. दुपारी थोडीफार कामं वगैरे आवरली आणि थोडंसं कपाट आवरायला काढलं होतं आणि त्यानंतर संध्याकाळी येथे मी प्रथम सोबत मस्ती करत आहे. तर आज काही संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे नव्हता, त्यामुळे ना मला अगदी निवांत होतं, कारण की सकाळी एकदा स्वयंपाक बनवला ना तर आम्हा दोघांना त्याच 4 चपात्या संध्याकाळपर्यंत पुरून जातात, कारण की उन्हाळ्यामध्ये ना अजिबात जेवणच धकत नाही. आणि हो, तुम्हाला आहे ना एक नवीन गोष्ट शेअर करायची आहे. माझा मुलगा ना आता बोलायला लागलाय ना, तो इतका क्यूट बोलतो ना, खूपच क्यूट बोलतो. आणि तो आत्ताच आहे ना एक नवीन मंत्र शिकलेला आहे जो की शुभम करोतीचा मंत्र आहे. तर तो सुद्धा मी तुम्हाला आहे ना व्हिडिओच्या शेवटमध्ये ना ऐकवते. खूपच गोड बोलतो तो, म्हणजे त्याचं
जे बोलणं आहे ना ते मला खूप जास्त आवडतं बरं का. काही का शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. तर कसं वाटलं प्रथमच्या तोंडातून हे शुभम करोती ऐकायला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाचं ते म्हणजे हे तेल आहे ना तुम्ही माझ्या सांगण्यावरून तरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.